हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या फाल्गुन अमावस्या म्हणून ओळखली जाते. ही अमावस्या सुख संपत्ती आणि सौभाग्य प्राप्तीसाठी विशेष फलदायी मानली गेली आहे. म्हणून लोक या दिवशी त्यांच्या सकारात्मक वाढीसाठी आणि समृद्धीसाठी उपवास करतात. त्याच दिवशी पितरांना तर्पण अर्पण किंवा श्राद्ध देखील केले जाते. जर ही अमावस्या सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि किंवा शनिवार या दिवशी आली तर ती सूर्यग्रहण पेक्षा जास्त परिणाम देते. फाल्गुन अमावस्येला केलेले व्रत किंवा क्रिया त्वरित परिणाम देतात. यात पितृशांतीसाठी तर्पण देखील समाविष्ट आहे, जे खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी केले जाणारे धार्मिक विधी: सकाळी पवित्र नदी किंवा तलावात स्नान करावे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पितरांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या शांतीपूर्ण जीवनासाठी उपवास करावा आणि गरिबांना वस्तू दान कराव्यात. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पितरांचे स्मरण करताना झाडाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. रुद्र, अग्नी आणि ब्राह्मणांची पूजा करावी आणि त्यांना नैवेद्य म्हणून उडदाची डाळ, दही आणि पुरी अर्पण करावी. त्या दिवशी तोच प्रसाद तुम्हीही खावा. शिवमंदिरात जाऊन कच्च्या गाईचे दूध, दही आणि मधापासून शिवाचा अभिषेक करावा आणि देवाला काळे तीळ अर्पण करावे. अमावस्या हा शनिदेवाचा दिवसही मानला जातो, म्हणून या अमावस्येला शनी मंदिरात निळी फुले अर्पण करून देवाची पूजा करावी. तसेच काळे तीळ, काळे उडीद, संपूर्ण मोहरीचे तेल, काजल आणि काळे वस्त्र अर्पण करावे. फाल्गुन अमावस्येचे महत्त्व: फाल्गुन अमावस्येला देव आणि देवी पवित्र नद्यांमध्ये वास करतात. त्यामुळे या दिवशी गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. ही अमावस्या सोमवारी आली तर महाकुंभ स्नानाचा योगही तयार होतो, जो अत्यंत फलदायी असतो. अमावस्या ही पितरांना समर्पित असते. अमावस्येचा दिवस हा पितरांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांना प्रसन्न करणे यासाठी महत्त्वाचा मानला जातो. पितरांच्या आशीर्वादाने पितृदोषापासून मुक्ती मिळाल्यास व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते. पैसा, सण संपत्ती आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधा व्यक्तीला मिळतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणते उपाय करावेत? ज्या लोकांच्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर पितरांचे स्मरण करून त्यांना शुद्ध जल आणि कुश अर्पण करावे. त्यामुळे पितृ संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. पितृसूक्तमचे पठण केव्हा करावे? पितृसूक्तम पठण केल्यानं अतृप्त पितरांना शांती मिळते आणि आपल्या जीवनातील दुःखांचा अंत होतो. अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथीला पितृसूक्तम पठण करावे. याशिवाय पितृपक्षातही त्याचे पठण करणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज त्याचे पठण करू शकता. ज्या लोकांना पितृदोष आहे त्यांनी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करून त्यांना प्रसन्न करावे. या दिवशी काळे तीळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि पितृदोष दूर होतो. हा उपाय केल्याने कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक बळ येते. फाल्गुन महिन्याची अमावस्या रविवारी 10 मार्च 2024 रोजी आहे. फाल्गुन महिन्याची अमावस्याची तिथी 9 मार्च 2024 पासून सुरू होते आणि शनिवारी संध्याकाळी 6:17 पर्यंत असते. फाल्गुन महिन्याच्या अमावस्या तिथीचा समाप्ती रविवारी 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 पर्यंत समाप्त होईल. हिंदू धर्मात पितरांची शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथी सर्वोत्तम मानली जाते. फाल्गुन महिन्यातील या अमावस्येला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी जे लोक तीर्थयात्रा करतात, स्नान करतात आणि दान करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात. जे लोक पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करू शकत नाही त्यांनी प्रत्येक अमावस्येला विधीपूर्वक पितरांना जल अर्पण करावे आणि कर्मकांड पंडितांना दान व दक्षिणा द्यावी. तसेच गरजूंना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. तसेच या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने इच्छित फल प्राप्त होतात.
फाल्गुन अमावस्येला भगवान शिवाची पूजा करावी. शिव सहस्रनाम किंवा शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा नियमित पठण केल्याने शनीच्या प्रकोपाची भीती दूर होते आणि सर्व अडथळे दूर होतात. याशिवाय पितरही प्रसन्न होतात. फाल्गुन अमावस्येला दानधर्म करण्याचे खूप महत्त्व आहे. या दिवशी गरीब लोकांना अन्नदान करणे आणि पैसे दान करणे खूप चांगले आहे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने पितरांची कृपा प्राप्त होते आणि या दिवशी तुम्ही तुमच्या भक्तिभावाप्रमाणे कपडे, साखर, धान्य इत्यादी वस्तू दान करू शकता. फाल्गुन अमावस्येला पितरांना प्रसन्न करायचे असेल तर पशुपक्ष्यांना खाऊ घाला. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड लावा आणि त्या झाडाची सेवा करा. असे केल्याने पितर संतुष्ट होतात आणि त्यांचे दुःख कमी होते आणि त्यांचा क्रोध दूर होतो. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून इतर विशेष वस्तूंचे दान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या तारणासाठी प्रार्थना करावी. तर फाल्गुन अमावस्येला कोणते उपाय करावे, कोणते दानधर्म करावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.